मित्रांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची महती अनेक ठिकाणी बघितलेली आहे, परंतु खऱ्या अर्थाने आपण महाराष्ट्रापुरतंच त्यांना सीमित केलेलं आहे। परंतु या ठिकाणी आपण बघू शकता, हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील एकमेव मंदिर श्रीशैल्यम। या ठिकाणी आपल्याला हे दिसून येतंय आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की अत्यंत सुंदर पद्धतीने आपण बघू शकता किती भव्य दिव्य स्वरूपात हे मंदिर उभं करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण महाराजांची प्रतिमा जर बघितली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊ या ठिकाणी आपण बघू शकतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, स्वराज्याची स्थापना, जिजामातांनी केलेले उपदेश, बाल शिवाजींनी घेतलेला हा सर्वात पहिला तोरणा किल्ला, या ठिकाणी महाराजांनी उभी केलेली ही नौसेना, त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो की अफजल खानाचा वध बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड लढवतानाचा प्रसंग, शाहिस्तेखानाची फजिती, मुरारबाजी देशपांडे यांनी केलेला पराक्रम, शिवाजी महाराजांचा आग्रा येथील प्रवास, या ठिकाणी छत्रपतींनी तयार केलेलं स्वराज्य भगव्या रंगात आपण बघू शकतो। भारतातील प्रसिद्ध असणारे सर्व राजे रजवाडे, तानाजी मालुसरेंसोबत असणारा हा देखावा, स्वामी रामदेव स्वामींची झालेली भेट, शिवाजी महाराजांचा हा भव्य दिव्य असणारा राज्याभिषेक सोहळा, त्यानंतर ज्यावेळी गोवळकोंडा येथे अबुल कलाम कुतुबशाह याची भेट, कोप्पल येथील हमला, त्याच्यानंतर महाराजांनी गोवळकोंडा येथे केलेली कामगिरी, येसाजी कंक मराठ्यांचे सरदार किती प्रबळ होते याचं मूर्तिमंत उदाहरण, एका तलवारीच्या घावामध्ये हत्तीची सोंड या ठिकाणी कापण्यात आली, शिवाजी महाराजांनी भोजन प्रसादी करताना, त्यानंतर या ठिकाणी असणारं श्रीशैल्य मल्लिकार्जुन हे जे मंदिर आहे या ठिकाणी शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलेलं होतं, त्यानंतर तिरुपती बालाजी येथेही दर्शन घेतलेलं होतं आणि शेवटी जिंजीला व्यंकोजी राजांच्या सोबत हे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण प्रवास बघू शकतो। आणि हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळासोबत चाललेलं हे भव्य दिव्य असणारी ही प्रतिकृती, अत्यंत सुंदर ठिकाण आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी अवश्य भेट द्यावी। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी।